माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय. आणि हा डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. तुम्ही जो वचननामा दिला पुणेकरांना त्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा होता की मोफत बस सेवा आणि मेट्रो सेवा त्याच्यावर काल मुख्यमंत्र्यांनी पुण्यामध्ये टीका केलेली आहे. जी घोषणा प्रत्यक्षात येऊ शकत नाही अशा पद्धतीची घोषणा केलेली आहे. मतदारांना बोलवण्याचा प्रयत्न अजित पवारांनी केलेला आहे असं ते म्हणतात. आणि आता ते आमच्यावर बोलतायत पण 15 तारखेनंतर त्यांची गोष्टी बंद होईल असं मुख्यमंत्र्यांनी तुमच्या घोषणेवर बघा, ही लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला बोलायचा अधिकार असतो. त्याच्यामुळे लोकशाहीमध्ये ह्या गोष्टी होत राहतात. पण जो शब्द आम्ही पुणेकरांना दिलेला आहे तो आम्ही 100% पाळणार. कारण का ती जी अनाउन्समेंट आम्ही केलेली आहे ती पूर्णपणे आम्ही अभ्यास त्याचा पूर्ण करून त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांचं मदत घेऊन पूर्ण अभ्यास करूनच कुठलाही बोजा हा अतिरिक्त पुणेकरांवर पडणार नाही. त्या पद्धतीने आम्ही ती घोषणा केलेली आहे. आणि ती घोषणा नाहीये, ती फार काय अवघड नाहीये त्याची अंमलबजावणी करतो. परवानगी घेणं किंवा त्याचा अधिकार हा मुख्यमंत्री किंवा मग स्थानिक लोकप्रतिनिधींना नसतो. त्याच्यासाठी वेगवेगळे एजन्सी असते त्यांची जी परवानगी लागते असं त्यांचं म्हणणं. तर आम्ही कन्व्हिन्स करू ना. जर लोकहिताचं काम असेल तर त्याच्यात सरकार का नाही म्हणेल? कुठलंही सरकार नाही का म्हणेल? गेल्या काही दिवसांपासून म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विरुद्ध भाजप असा वाद पुण्यामध्ये दिसतोय. आरोप करणारा होत आहे. अजितदादा सारखं भाजपच्या कारभारावर प्रतिक्रिया उपस्थित करतात सभांमधून पत्रकार परिषदेमधून. काल त्यावर सुद्धा सेम असं म्हणाले की दादा फक्त बोलतात, माझं काम बोलतो पुण्यामध्ये. ही बघा, ही लोकशाही आहे. प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि त्याच्यामुळे जसं आम्ही आमची बोलायची ताकद आहे तशी आमची ऐकायची ताकद आम्ही ठेवली पाहिजे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असंही म्हणतायत की जे गुन्हेगारी संपवण्याची भाषा करतायत तेच गुन्हेगारांना तिकीट देत आहेत. माझी तर मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा होती की त्यांनी महाराष्ट्रातली आणि पुण्यामधली गुन्हेगारी थांबावी. मग का ती गुन्हेगारी थांबत नाहीये पुण्यात? कोयता गँग का शांत बसत नाही? आणि पुण्यातला क्राईम हा काय आजचा नाहीये. पुण्यातला क्राईम गेले यांचं सरकार आल्यापासून वाढलाय. आणि हा डेटा माझा नाहीये, हा भारत सरकारचा डेटा आहे. आणि डबल इंजिनचं सरकार आहे ना, केंद्रातही त्यांचंच सरकार आहे, इथेही त्यांचंच सरकार आहे. त्यांचंच सरकारचाच डेटा सांगतो की पुण्यात क्राईम वाढलेला आहे. त्याच्यामुळे खरं आत्मचिंतन हे महाराष्ट्र सरकार आणि गृह मंत्रालयाने करायला पाहिजे. आणि ह्याबद्दल मी आज म्हणून टीका म्हणून नाही, पण मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना पत्रही लिहिली आहेत की एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. आणि ऑल पार्टी मीटिंगमध्ये ही जे सामाजिक प्रश्न आज महाराष्ट्रात आणि पुणे शहरात येत आहेत त्याची एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. काल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची मुंबईत सभा झाली. राज ठाकरेंनी सभेमध्ये बोलताना गौतम अदानींबद्दल वक्तव्य केलेलं आहे. 2014ला गौतम अदानींची किती कंपन्या होत्या महाराष्ट्रात, राज्यात, देशात. आता ते कैक पटीनं वाढलेल्या आहेत. म्हणजे 2014 पासून नरेंद्र मोदी सरकारमध्ये आल्यानंतर गौतम अदानींसाठी पायघड्या घालण्यात आलेल्या आहेत असं त्यांनी काल भाषणामध्ये व्हिडिओ दाखवले. प्रत्येकाचं एक मत असू शकतं. नाही, लोकशाही आहे आणि लोकशाहीत प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे. त्यामुळे त्यांना जे योग्य वाटलं ते बोलले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की खरं तर युती धर्म आम्ही पाळतोय, मात्र दादांना समोर पराभव दिसतोय त्यांच्यामुळे त्यांचा समतोल बिघडतोय, कारण त्यामुळे ते टीका करायला लागले. ही लोकशाही आहे. इलेक्शन मध्ये लोकशाहीमध्ये प्रत्येक जण बोलतोच ना. त्याचबरोबर ते असंही म्हणतात की घोषणा करणं खूप सोपं असतं, कुणाच्या बापाचं काय जातंय, मी पण आता महिलांसाठी मोफत विमान सेवा करणार, घोषणा करायला काय जाते त्यांनी वक्तव्य केले. ज्यांना पडायची किंवा निवडून न येण्याची शक्यता जास्त वाटते ते अशा हवीत घोषणा करतात असे हे असं म्हणाले. हो, कदाचित त्यांचाही अनुभव असेल ना. 15 लाख रुपये प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये ते घालणारच होते. त्याच्यामुळे त्यांचा अनुभव असेल काही, कदाचित असूही शकतो. आमचा अनुभव आणि आमचं काम हे अर्थातच वेगळं आहे. आम्ही जे जे शब्द दिलेत ते नेहमीच पाळलेले आहेत. सरसकट कर्जमाफी ही 70,000 कोटी रुपयाची आम्ही केलीच ना. त्यांनी शब्द दिला पण दिलेली नाही. ते असं म्हणतात की दोन्ही भाऊ जर माझ्यामुळे एकत्रित आले असेल तर बाळासाहेब ठाकरे मला आशीर्वाद देत असतील, मात्र बहीण आणि भाऊ हे माझ्यामुळे जर एकत्रित आले असेल हे 15 तारखेच्या नंतर कळेल. आणि आले असतील तर ते धन्यवाद देतात की नाही हे बघावं लागेल.
हे ना, अहो भाषणामध्ये इंटरव्ह्यूज, आजकाल भाषणं कमी झाली आहेत, इंटरव्ह्यूज वाढलेत महाराष्ट्रात, बघते मी सगळ्या चॅनलवर. ही लोकशाही आहे ना, प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार आहे ना. मला असं वाटतं महाराष्ट्रात आम्ही बहीण भाऊ किंवा हे दोन भाऊ काय करतात याच्यापेक्षा जास्ती मोठी आव्हानं आज राज्यासमोर आहेत.